काय इथं तुमच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, काय समस्या आहे, काय सांगता? सर आमचं असं आहे, आता हे कॉन्क्रीटीकरणचा रस्ता झालाय 6 महिन्यापासून. इथं अगोदर ड्रेनेजचं काम केलं, त्याच्यानंतर ते बंद झालेले, नंतर आता रस्ता चालू आहे. तर आम्ही इथं 30 वर्षापासून रहिवाशी, आतापर्यंत आमच्या घरात कधीच पाणी नाही गेलेलं. ही माझी नणंद म्हणजे थोडीशी डोक्यानी कमी, आज घरामध्ये इतकं पाणी घुसलं तर एवढं मोठं. आज घरात त्यांना कोणाचाच आधार नाही. मुलगा आहे तो पण थोडा डोक्यानी कमी, घाबरले. फ्रीजचं हे झालं असतं काय बार, इतकं पाणी घुसलं होतं, मरून पडले तर कोण जिम्मेदारी घेणार याची? ज्यावेळेस रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण झालं, माझी मुलगी छोटी इकडे बघा, इकडे आमच्या घर खालीच, मी सांगत होते का आमच्या घरांनी पाणी जाईन गरीबाच्या, कोणालाही प्रॉब्लेम नाहीये. तर लोक आम्हाला हसायचे, कारण 1 2 3 आम्ही 3 जण जीव तोडून सांगत होतो. तर आम्हाला काय म्हणजे नाही, तुम्ही येडे, तुम्हाला कॉन्क्रीटीकरण करून देतो. थोडा माल घेतला नाही, मला वरून दबाव येतोय, माल घेऊ नका. आज आमच्या घरात पाणी गेलं, आज कोण येणार? तासाभरापूर्वी बोलवायला गेले तर म्हणतात आम्ही काय करू शकतो, यांच्या झोपा आराम झाल्या. आज आमचं कोण हे जर मेले असते तर कोणी भरपाई करून दिली असती? पटापट लाईट बंद करायला सांगितलं, त्या मुलीला काही सुद्धा ना, एवढं पाणी घुसलं. किती वर्षापासून महिन्यापासून त्रास आहे आपल्याला? आता आम्हाला या पावसात त्रास झाला, आतापर्यंत कधीच नव्हता. आतापर्यंत आमच्या घरात कधी गेलं नाही. आता रस्त्याचा स्लूप, दुसरी गोष्ट रस्त्याचा स्लूप सगळं आमच्या इकडून केलंय. रस्त्यात ढिगारे, मातीचे ढिगारे पण तसे हे तसंच ठेवलंय. हा माणूस इथे राहतो, आज तो 40-45 वर्षापूर्वी इथं जन्म झालेला आहे त्यांचा. तर इथं आधी ड्रेनेजचं काम चालू होतं, सर्वांनी त्यांचे घरं भरले असतील पैशानी. हा माणसाला फक्त ठेच लागली हे न उचलल्यामुळं. तर या माणसाला लाखभर रुपये घालून आज ह्या मुलींनी जिवंत केलेला आहे हा माणूस. हे झालं गँगरिंग पायाला, त्यांची करंगळी गेलेली बघा पायाची. या रस्त्यात हॉस्पिटलमध्ये टाकले तेव्हा तो माणूस बरा झाला. गाडी ॲम्ब्युलन्स आहे ना, काय आहे ना, कचऱ्याची गाडी आहे ना. काय बनवलं का ते? 3 महिने लागतात का? 3 महिने लागतात. आपण जे सहकार्य केलं काय सहकार्य करायची तकलीफ लोकांची बघा. तुला बोलायचं लई बाबत बोलतो तू हमेशा तुला. कोणार्क, अपना शहर अपनी बातें।